समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कारणामुळे मी दिल्लीत अडकलोय. दिल्लीत येऊ शकलो नाही. SIR ची शेवटची तारीख 31 असल्यामुळं आम्ही गेल्या आठवड्यात दक्षिण कराड मतदारसंघातील जे दुबार मतदार आहे त्यांच्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. त्या तक्रारीचं सगळं स्वरूप पत्र आपल्याला या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील देतील. त्याचबरोबर एक प्रेसनोट मी जारी केलेली आहे की माझा दक्षिण कराड मतदारसंघातल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दक्षिण कराडमध्ये जवळजवळ 27,000 दुबार मतदार नोंदले गेले होते. त्याची यादी आम्ही आपल्याला सादर केलेली आहे आणि शेजारच्या 5 विधानसभा मतदारसंघातली सामायिक नावं ही पण एक जवळजवळ 27,000-28,000 नावं आहेत. एकूण 56,000 नावं ही दुबार नावं दक्षिण कराड मतदारसंघामध्ये नोंदली गेली होती. त्यापैकी किती जणांनी मतदान केलेलं आहे आणि त्या जणांनी दुबारा मतदान केलं असेल तर निवडणुकीच्या निकालावर परिणाम होऊ शकतो. ती याचिका आम्ही कोर्टात दाखल केलेली आहे. कालच अकोल्याच्या एका निवडणूक याचिकेमध्ये हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे की अशा प्रकारचे दुबार मतदान नोंदणीमध्ये कुणी या दुबार लोकांनी मतदान केलंय की नाही ते निवडणूक आयोगाने शोधलं पाहिजे. आमची निवडणूक आयोगाला विनंती आहे की 2024च्या विधानसभा मतदारसंघामध्ये दक्षिण कराडच्या विधानसभा मतदारसंघातील मतदारांसंबंधित 56,000 दुबार मतदारांची चौकशी करून त्यावर इथे निर्णय दिला पाहिजे. त्या संबंधीची आज प्रेसनोट आणि पत्र आपल्याला आता नामदेवराव पाटील सादर करतील. धन्यवाद. आहे की 56,000 दुबार मतदार आहेत याची सगळी यादी तुम्हाला आता तुमच्या समोर सादर केलेली आहे. आता या नव्हे त्यामध्ये स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव एक असलेली 56,000 नावं आहेत. त्यापैकी किती जणांनी दुबार मतदान केले निवडणूक आयोगाने शोधलं पाहिजे. ते जर 56,000 लोकांपैकी जर काही जणांनी दुबार मतदान केलं असेल आता ते वोटाची साहेब पुसून तर निवडणुकीच्या निकालावर प्रभाव पडू शकतो. तर ही दुबार मतदार बघा दुबार मतदान आहे काही कुणी केलं तर केलं हे यात मी जाणार हे तुम्हाला स्पष्ट आहे की निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. अनुषंगानं सांगतो आता SRIची प्रक्रिया सुरू आहे. हा जो 56,000 दुबार मतदार आहेत जे 4 मतदारसंघांमध्ये आजूबाजूच्या कराड दक्षिण मतदारसंघाच्या भोवतीचे जे 4 मतदारसंघ आहेत, मग पाटण आहे, शिराळा आहे, वाळवा आहे, कराड उत्तर आहे, ह्या 4-5 मतदारसंघ, सातारा मतदारसंघ आहे, ह्या 4-5 मतदारसंघांमधले जवळजवळ 56,000 दुबार मतदार या यादीत आहेत अशी तक्रार पूर्वीच केलेली आहे. पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी या बाबतीत निवडणूक आयोगाला पत्र दिलं. आपल्या न्यायालयीन लढाईसाठी सगळी यंत्रणा तयार केली. ह्याच्यामध्ये आमचं ऑब्जेक्शनच आहे ते त्यावेळेपासून आहे. आत्ता हा मुद्दा रेज करण्याचं कारण काय आहे की SRI प्रक्रिया सुरू आहे. तुम्ही मतदारांचं पुनर्निरीक्षण करताय आणि एक थेट मतदार यादी करणार आहे. मग त्याच नावाची समजा राजेंद्र आनंदराव शेलार जर कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आहे, माझा पत्ता पण तोच आहे, राजेंद्र आनंदराव शेलार कराड दक्षिण मतदारसंघात पण नाव आहे, तर मग ते नाव रद्द होणार तर नाही होणार. ही प्रक्रिया आता हे कलेक्टर साहेबांच्या नेतृत्वाखाली जर इथली निवडणूक आयोग हे सगळं करत आहे तर मग ते त्याच्यामध्ये कितपत लक्ष घालणार आहेत हा मुद्दा आहे. त्या अनुषंगाने ही प्रेस नोट आहे. SIR प्रोसिजर चालू आहे. आता 31 ऑगस्ट तारीख होती लास्ट, परंतु 8 दिवस अजून आपल्याला वाढून मिळाले आहेत. आता SIRच्या मध्ये BLA 2चं काम आपण आता 3,150 BLA 2 आहेत, त्यापैकी आपण 1600-1700 BLA 2 आपण
काँग्रेस पक्षानं केलेले आहेत की दुबार मतदान कमी होण्यासाठी व काही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी आपण हे BLO2ची शासनाला मदत करण्याच्या उद्देशानं हे BLO2ची नेमणूक झालेली आहे. आत्ता आपण कराड दक्षिणमध्ये 84% मॅपिंग झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये 16,000 मतं मयत आणि दुबार कमी झालेले आहेत. आता 16% मॅपिंग राहिले म्हणजे 3,16,000 मतामध्ये 16% मॅपिंग राहिले म्हणजे साधारण 50,000 मतं अजून अनमॅप्ड आहेत. तर ते आता एक 8 दिवसात मॅप होणार आहेत. परंतु त्या 50,000 मतामध्ये सुद्धा एक 4-5,000 मतं निघतील मॅपड, नाही बाकी 45,000 मतदान हे दुबारच निघणार आहे. कारण जे बाबांनी सांगितलं मागाशी की टोटल 56,000 मतदान हे दुबार मतदान आहे. म्हणजे मतदारसंघामध्ये जे मतदारसंघात दक्षिणमध्ये ते 28,000 दुबार मतदान आहे आणि म्हणजे ते 48,000 वेळा 27,000 मतदान दुबार 48,000 आणि दुसऱ्या मतदारसंघातलं 28,000. लोकसभेनंतर एकदमच अचानक 4 महिन्यामध्ये 16-17,000 मतांची वाढ झाली कराड दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये. त्यावेळेला जाणून बुजून जे विरोधी उमेदवार होते त्यांनी त्यांचा स्वतःचा स्टाफ लावून ते अंगणवाडी सेविकांच्याकडून ॲप घेतलं आणि त्या ॲपद्वारे दुबार मतदान लावलं. म्हणजे जसं की आपण पाटण तालुक्यातला मतदार आहे आणि इथं पण मतदान आहे तर त्या मॅपनं विचारलंच नाही की बाबा पाटण तालुक्यातलं मत कमी करायचं आहे. जशी लोक गावोगावी फिरून त्यांनी ते मतदान वाढवलं. लोकसभेच्या वेळेला सुद्धा गेल्या लोकसभेत आणि ह्या लोकसभेमध्ये 15,000 मतांची वाढ केलेली आहे. असं बोगस मतदान केलं आणि शिवाय मतदानाची टक्केवारी विरोधकांनी वाढवली. म्हणजे साधारण 70% आसपास मतदान दरवेळेला होतं 70 विधानसभेचं, पण ह्या वेळेला 77% मतदान झालं. म्हणजे 6-7% मतदानाची टक्केवारी वाढली. म्हणजे ते 7-21 म्हणजे 20-22,000 मतदान वाढलं. ते टक्केवारी वाढवलं कसं तर ते डुप्लिकेट मतदार जे वोटर्स होते गावातल्या गावात डुप्लिकेट, रेटऱ्यातले कराडमध्ये, कराडचे मलकापूरमध्ये, कराड उत्तरमधले त्यांच्या जेवण शुगरचे कराडमध्ये, रेटऱ्यातले असं जे दुबार मतदान होतं किंवा काय मयत मतदान होतं किंवा बाहेरगावी मतदान आहे त्यांचे डुप्लिकेट वोटर्स त्यांनी ID आधार कार्ड तयार केले. आता झेडपीच्या निवडणुकीला सुद्धा माझा आधार कार्ड जर असेल तर दुसऱ्याचा फोटो लावून त्याला मतदान अशा पद्धतीनं करून घेतलं आणि हे निवडणूक त्यांनी 2024ची निवडणूक त्यांनी विधानसभेची अशा चुकीच्या पद्धतीनं जिंकलेली आहे. म्हणून यासाठी आता आपण SIR प्रोसेसमध्ये आम्ही काँग्रेस पक्ष खूप ॲक्टिव्ह मोडमध्ये काम करत आहे आणि नक्कीच ह्याच्यामध्ये 40,000 मतदान हे दुबार मतदान 40-45,000 मतदान नक्कीच कमी होईल. कराड दक्षिणमध्ये 80% मॅपिंग पूर्ण झालंय. 80% त्यांनी दुबार वोटिंग किती काढलं? फक्त 16,000. बघा 56,000 मतदार दुबार आहे असा आपला पूर्ण दावा आहे आणि त्याचं ऑन रेकॉर्ड नावासह आपण त्यांचं रेकॉर्ड दिलेलं आहे काँग्रेस पार्टीनं आणि विशेषतः पृथ्वीराज बाबांनी. कराड दक्षिण एकाच मतदारसंघापुरतं बोलतोय आपण. कराड दक्षिणमध्ये कराड दक्षिण मतदारसंघात तुम्हाला सॉफ्ट कॉपी दिलेल्या आहेत 56,000 हार्ड कॉपी. 56,000 मतदान दुबार आहे म्हणजे 2 ठिकाणी नाव आहेत. ह्याच्यामध्ये एका नावाच्या 2 व्यक्ती असू शकतील असं मतदान एकदम थोड्या प्रमाणात आहे. एक 3,000-4,000 असेल पण ते आत्ता ह्या SIRच्या प्रोसेसमध्ये ते निघा लागलेलं आहे. आम्ही लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला प्रांतांच्याकडे तक्रार या मुद्द्यावर केली होती. वेळोवेळी आम्ही हरकत घेतल्या. उदाहरणार्थ माझ्या वारुंजी गावामध्ये 3,600 मतदान होतं लोकसभेला आणि 3,950 झालं ऑगस्टमध्ये मतदार याद्या. आम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं तर ते कमी होण्याऐवजी ज्या वेळेला मतदानाच्या अगोदर 2 दिवस याद्या आल्या त्यावेळेला एकदम 4,200 झालं. म्हणजे अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं हे मतदार हे आणि स्वतः उमेदवारांनी स्वतः ते ॲप घेऊन हे मतं दुबार मतं किंवा असे इतर मतदारसंघातली मतं अशी वाढवल्यात. म्हणून त्याच्यासाठी आम्ही हे तुम्हाला बघण्यासाठी म्हणून आम्ही हे हार्ड कॉपी आणलेले आहेत ह्याच्या आणि आम्ही कलेक्टर ऑफिसला सुद्धा पेनड्राईव्ह दिलेला आहे परवा येऊन आणि आज सुद्धा प्रांत ऑफिसला पण काल सुद्धा ह्याचा पेनड्राईव्ह दिलेला आहे की जेणेकरून त्यांना सुद्धा हे दुबार मतं कमी करायसाठी सोपं जावं यासाठी हे आम्ही प्रोसेस केली. निदर्शनास का आणतोय? सगळ्या गोष्टी तपासल्या जाणार का?
याच्यावरती जिल्हा काँग्रेस कमिटी मुद्दा करतोय. आपण त्यांना दाखवतोय ऑन रेकॉर्ड की कराड दक्षिणमध्ये असं असं झालेलं आहे. ते प्रत्येक तालुक्यात काय होणार आहे मग? जर 80% मॅपिंग पूर्ण झालेलं आहे आणि फक्त 16,000 मतं तुम्हाला दुबार सापडले, मग 100% किती सापडणार? आणि आपण फार तर वेळोवेळी 4-5 हजार मतं वाढतील कराड अजून. दक्षिणचा म्हणजे 25,000पर्यंत जात. कराड पण दक्षिण 56,000 मतांचं काय? बाकीच्या राहिलेल्या मतांचं काय? आता तुम्ही 80% जे म्हटलं ते कराड दक्षिणचा आकडा सांगताय. कराड दक्षिणचा कराड दक्षिणच्या 80% मध्ये फक्त सापडलेत किती? 16,000 84% मॅपिंग झाले. आणि तुमच्याकडे 56,000चा रेकॉर्ड आहे. आता राहिलेले 16% जे अनमॅप्ड मत आहेत, हम्म. म्हणजे जवळजवळ 3,16,000 16% म्हणजे 50-52,000 मतं झाली. तर त्यात 40-45,000 मतं 40,000 मतं निघणारच आहेत. म्हणजे तुम्हाला असं पण म्हणायचं आहे का की एसआरची प्रक्रिया जी चालू आहे आता ती सदोष आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही, आम्ही काही म्हणत नाही. आम्हाला हे ऐका, बरोबर आहे. 56,000 यायला पाहिजे का? तुमच्याकडे ऑन रेकॉर्ड आहे की आहे. नाही? मॅपिंग मध्ये 56,000 मतं कमी व्हायला पाहिजे. नाही. जे अनमॅप्ड मध्ये राहिलेले आहेत ते दुबारच राहिल्यात. जी क्लिअर आहेत ते मतं 84% मॅपिंग झालं, त्यात 16,000 मतं कमी झाली. आणि जी 50,000 मतं अनमॅप्ड राहिले त्याच्यामध्ये दुबारच राहिल्यात, कॉम्प्लिकेटेड राहिल्यात, स्थलांतरित राहिल्यात. म्हणजे कॉम्प्लिकेटेड आहे म्हणूनच राहिल्यात. त्या म्हणतोय की 50,000 मध्ये 40,000 तरी किमान मतं हे दुबार निघणार आहेत किंवा स्थलांतरित निघणार आहेत, दुसऱ्या मतदारसंघातली निघणार आहेत. आणि आम्ही पत्रकार परिषद का घेतलं इथं घेतो की वेळोवेळी आम्ही ह्याचा पाठपुरावा 2024 पासून आम्ही लोकसभेपासून करतोय. प्रशासनाने याची दखल घेतली नाही, ही मतं कमी केली नाही. प्रत्येक वेळेला आत्ता SIR मध्ये हे मतदान कमी व्हायला लागलंय. हे आम्ही पत्रकारांच्या लक्षात आणून द्यायला लागलोय की लोकसभेला जो पराभव झाला काँग्रेस पक्षाचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल किंवा विधानसभेला, त्याचं कारणच हे आहे की लोकसभेनंतर त्यांनी ॲपचा गैरवापर करून हे दुबार मतदान लावलं. उदाहरणार्थ कसं असतं, आपण जे कार्यकर्त्यांना म्हणतो, म्हणजे पूर्ण मी कराड दक्षिणपुरतं बोलत नाही, की एक यादी आपण बनवतो, तुझ्या गावातली मतदाराची यादी दे. आपला असला की A, विरोधक असला तर B, डळमळीत असला तर C. A आपला, त्यांनी A मधलेच लोकांची मतं हे दुबार टाकली. म्हणजे वारुंजेतली मुंड्यात कराडमध्ये इकडं एका मतदाराची 13 ठिकाणी शाळेत पुसून अशी मतं केल्यात. आता झेडपीला सुद्धा निवडणुकीसाठी तसंच केल्यात. आणि याच यादीवरती परवा कलेक्टर ऑफिसला मिटिंग झाली की या 2000 जुलैच्या या यादीवरतीच ग्रामपंचायतीची निवडणुका होणार आहेत. म्हणजे ह्या SIRच्या यादीवरती येणाऱ्या ग्रामपंचायतीची निवडणूक होणार नाहीत असं कलेक्टर साहेबांनी आम्हाला सांगितलं. म्हणजे ग्रामपंचायतीची सुद्धा हेच परिस्थिती होणार आहे. याला तुम्ही विरोध करणार आहे का? कारण की आता एवढा 5 आम्ही यादीची वाट बघतो. यादी जाहीर झाल्यानंतर आम्ही तो मुद्दा त्याने आम्हाला असं कागदोपत्री तोंडी सांगितलं कलेक्टर साहेबांनी की जुलैच्या 24च्या या 26च्या यादीनुसार ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार. पण आम्हाला अधिकृत अजून ते दिलं नाही. आज सुद्धा प्रांत साहेबांना विचारलं तर त्याने अधिकृत सांगितलं नाही. तर त्याच्यावर होणार असला तर परत तेच परिस्थिती निर्माण होणार. म्हणजे बरोबर. पण त्याच्यासाठी मग तर हे बाबांनी कोर्टात दाखल केलेलं आहे. आता कोर्ट काय निकाल देईल त्याच्यावर राहणार ना. आपण मस्त मागणी केली तर शेवट निवडणूक आयोग ते ऐकत नाही. म्हणून तर बाबांनी त्याच वेळेला कोर्टामध्ये हा मुद्दा दाखल कोणत्या केला. कोर्टामध्ये? कोल्हापूरमध्ये आहे का? मुंबई कोर्टात. त्याची काय तक्रार हा, याची. कराड दक्षिण भाग. कराड दक्षिण भाग. बाबा पगाशी पडली 27,000 दुबार आहे, तर तुम्ही म्हणता इकडे 56,000. नक्की काय? नाही 56,000 बाबा म्हणले. 27,000 पर्यंत बोलले. 27,000 मतं हे कराड दक्षिण कराडमध्ये अशी ते 56,000. कराड दक्षिण मध्ये 56,000. दक्षिणमध्ये म्हणजे ते पाटणमध्ये पण आहेत. मग त्यातले काही मतदार असे असू शकतात की 2 ठिकाणी पाटणमध्ये आहे, कराडमध्ये आहे. तो म्हणू शकतो की माझं मतदान कराडमध्येच ठेवायचं आहे. म्हणजे त्या 28,000मध्ये कितपत यश येते हे माहिती नाही कमी व्हायला. समजा वाळव्या तालुक्यातले काय कृष्णा कारखान्याचे कामगार आहेत, त्यांची 3-4 मतं कृष्णा कारखान्याच्या ॲड्रेसवर आहेत कराडला. तर ते मतंसुद्धा ते जर कामगार म्हटले आमची मतं इथंच ठेवा कारखान्याच्या ॲड्रेसवर, तर त्याला आपण मी प्रांतसाहेबांना विचारलं, आपण जबरदस्ती करू शकत नाही. म्हणजे तो कामाला आहे तिथं तो ठेवू शकतो, त्यानं ठरवायचं आहे. म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगू का, तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. आता इथं पहिलं नाव आहे कराड दक्षिण मतदारसंघामध्ये पाटील स्वाती नवनाथ. त्याच पाटील स्वाती नवनाथचं नाव शिराळा मतदारसंघात आहे. हे बघा, दोन्हीकडं बघा, हे हा शिराळा मतदारसंघ आहे, हा कराड दक्षिण मतदारसंघ आहे.
आमचं म्हणणं काय आहे, नावं सेम असू शकतात का? असू शकतात, चला ठीक आहे. एकाच नावाचं, अगदी स्वाती शिवाजी पाटील याच नावाचं त्याही गावामध्ये व्यक्ती असू शकेल, पण ह्याचं व्हेरिफिकेशन करा ना. कोण करणार याचं व्हेरिफिकेशन? SRI करताय म्हणजे नेमकं काय करताय तुम्ही? आमचं आत्ताची मिटिंग घेण्याचा मुद्दा, आजची प्रेस कॉन्फरन्स आपण घेतली जिल्हा काँग्रेस कमिटीने, अध्यक्षांचा मुद्दा हाच आहे की आम्ही ह्याच्यावर तक्रार तर करणारच आहे, पण SRIचा जो टेंबा फार मोठ्या प्रमाणात वाजवला जातो की ह्याच्यामध्ये याद्यांचं शुद्धीकरण होणार, चांगल्या अपडेट याद्या येणार, मयत सगळे रद्द होणार वगैरे वगैरे. पण मग जसे मयत रद्द होणार आहे तशी ही नावांची दुरुस्ती होणार आहे का? ह्याचं व्हेरिफिकेशन कोण करणार आहे? हा मुद्दा प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी आहे. आपण इथं फक्त कराड दक्षिण अगदी तुम्हाला स्पष्टपणानं दाखवतोय की कराड दक्षिणमध्ये असं आहे. हेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे आणि तिथल्या जे भारतीय जनता पक्षाच्या विरोधी उमेदवार आहेत त्यांचा पराभव होण्याला हे फार मोठं हत्यार त्यांनी इथं वापरलेलं आहे आतापर्यंत. आहेत की त्यावेळेचे अधिकारी सुद्धा आहेत, आरोप आहेत आमचे. नाही, पत्र दिलेली आहेत ना त्यावेळेला, दिल्यात वेळोवेळी पत्र. त्यावेळेला आता तुम्ही एक अधिकारी आहे, त्या अधिकाऱ्याला पत्र दिलंय की ही नावं एवढी दुबार असताना सुद्धा किंवा हिचं तपासणी न करता तुम्ही त्यांना दोन्हीकडे मतदान झालेलं आहे आणि दोन्हीकडे मतदान झालंय. म्हणजे जर मलकापूरमध्ये मतदान झालंय त्याच माणसाच्या नावाचं, तर त्याच माणसाच्या नावाचं दुसरीकडे जर नाव असेल कवठे ह्याच्यामध्ये रेट्र्यामध्ये तर तिथेही मतदान झालंय. मग दोन्हीकडे मतदान झालंय याचा अर्थ काय? ह्या तक्रारी करून सुद्धा कुणी त्याची दखल घेतलेली नाही. युवराज पाटील म्हणून ते निवडणूक शाखेत होते, त्यांनी हा गोंधळ सगळा केलाय. त्याच्या विरोधात आमचा काँग्रेस कार्यकर्ता गणेश पाटील 1 महिना उपोषणाला बसला, तरी सुद्धा त्याच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही. आम्ही वेळोवेळी पत्रकार परिषद कराडमध्ये घेतलेल्या त्या मुद्द्यावरती, परंतु जिल्ह्याला माहिती व्हावं म्हणून आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी हे आज पत्रकार परिषद आयोजित केली. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.